वाचणाऱ्याची रोजनिशी हे मराठीतलं एक अभिनव गद्य लेखन आहे. हा वाचकाचा प्रतिसाद आहे, हा लेखकाचा प्रतिसाद आहे, हा संवादकाचा प्रतिसाद आहे, यामध्ये एक आत्मपरता आहे. एवढं सगळं करूनही काय वाचलं पाहिजे, का वाचलं पाहिजे, कोणी वाचलं पाहिजे, पण आपण असा कुठलाही भेदभाव न करता ही रोजनिशी लिहिली आणि महाराष्ट्राच्या मराठीतल्या वाचन संस्कृतीमध्ये एक खूप मोठी भर घातली. म्हणजे मराठी गद्यात आत्तापर्यंत म्हणजे हा निबंध जरी नसला तरी निबंधाची वैचारिकता त्याच्यामध्ये आहे. हे समीक्षण असं वाटत नसलं तरी वाङ्मयीन मूल्यांच्या बाहेर तुम्ही जात नाही आहात. तुम्ही जीवनाबद्दल बोलता, वाचनाबद्दल बोलता, लेखनाबद्दल बोलता, तुम्ही भाषण उद्धृत करता, तुम्ही विचार उद्धृत करता आणि यामुळे सगळे साहित्य, संस्कृती, माणसाचं जगणं, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकापासून हे एखाद्या वाचकाने वर्तमानपत्रामध्ये पत्रव्यवहार केला असेल त्याच्या वाचनाबद्दलचा हा सुद्धा भाग याच्यामध्ये येतो. मला असं वाटतं की हे वाचणाऱ्याच्या रोजनिशी लेखनामागची आपली भूमिका नेमकी काय होती ही जाणून घ्यायला मला आवडेल. भूमिका वाचन संस्कृतीचा जेवढा आपला हातभार लागेल होय तेवढा लावावा हा माझ्या जवळपास आयुष्यातल्या एक मिशनचा भाग आहे. म्हणजे मी जवळजवळ गेली 50 वर्ष जे काही साहित्यामध्ये करतो त्याच्या मुळाशी हे आहे की वाचन, आणि त्यामुळे मला ना वाचकाशी संवाद करणं ही जास्त गरजेची गोष्ट वाटते. म्हणजे नुसतं लिहून आपल्यापुरतं एकांतात लिहिलं आणि एकांतात ठेवलं स्वांत आहे वगैरे असं नको, नाही तसं नको मला असं वाटतं. तर मला मी ज्यावेळेला वाङ्मय वृत्तचं संपादनाची एक काहीतरी आपली सुरुवात करावी त्यावेळेला माझ्या डोक्यात असं आलं की हा इथे कॉलम आपल्याला चांगला लिहिता येईल, आणि मग मी तो लिहिला. काही काळानंतर साधनावाल्यांनी सुद्धा तो रिप्रिंट केला, त्यामुळे तो बऱ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचला. आणि एकनाथ अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्याच्याबद्दलची आलेली पत्र इतकी मनस्वी पत्र आहेत की लोकांना ते इतकं आवडतं. आणि म्हणजे जवळजवळ हे सगळं आम्हाला बोलायचं होतं आणि आम्हाला बोलता आलं नाही अशा प्रकारची बऱ्याच बाबी ज्या आहेत. उदाहरणार्थ जे निष्ठून गेलंय माहित नसते, उदाहरणार्थ मगाशी मी जे पहलचं म्हणालो ते केवळ मला लक्षात आलं. तर तो एक माझ्यासाठी मोठीच गोष्ट होऊन गेली. आणि हळूहळू मग त्याचं तुम्ही आई वगैरे असं जे काही संदर्भ दिला. हां म्हणजे हां माझी आई तर वाचक चांगली वाचक होती, खूप वाचायची फावल्या वेळामध्ये, आणि मी सुद्धा तसाच वाचणार होतो लहानपणापासून. पण ह्या वाचण्यावर की माझ्या आईचं मित्र वगैरे आले की त्यांना फार उद्वेगाने सांगायचे की हा हे पोरगं काय दिवसभर काय काम करत नुसतं वाचत. पण माझ्या आता असं लक्षात येतं की हे ती जवळपास आनंदानेच सांगायची. म्हणजे जरी त्यात रागाचा आविर्भाव असला तरी खरं कुठून तिला आत वाटलं वाचनाची एक परंपरा वडिलांकडे थोडंसं लेखनाचं होतं पण फार थोडं होतं, पण लिहिण्याचं कदाचित वडिलांकडून थोडं आलं असेल. वाचनाचं मात्र माझ्या नक्कीच आईकडून मला मिळालेला वारसा आहे, आणि तो मी जवळजवळ वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे पीपल्स बुक हाऊस चालवणे हा त्यातलाच एक भाग होता की लोकांना पुस्तकांपर्यंत आणल्यानंतर तिथे एक तुला एक शेतकऱ्यांची अमुक कादंबरी आता माझ्याकडे नाहीये तर मी दुसरं काय वाचावं असं, आणि असं मला त्याचा अनुभव फार चांगला असायचा. म्हणजे एक पुस्तक घेण्यासाठी आलेलं गिऱ्हाईक की दुसरं पुस्तक घेऊन बाहेर पडायचं, म्हणजे ते पुस्तक नाही म्हणून ते थांबलेलं नसायचं, त्यांना काहीतरी बाबा आपण एक दुसरं पुस्तक घेऊन जाऊ. तर हे जवळजवळ मिशन सारखं मी काम बराच काळ केलं. इवन म्हटलं तर असं म्हणता येईल की लघुनियतकालिकामध्ये सुद्धा मी हे काम मोठ्या प्रमाणात करत होतो. म्हणजे लघुनियतकालिका लोकांपर्यंत नेण्याचं काम वाटा माझा खूप आहे. म्हणजे लोकांपर्यंत मला ती आजच आहे. म्हणजे आपण जे काय करतो ते लोकांपर्यंत मी लोकांपर्यंत जाऊ. तुम्ही वाचा असा आग्रह करता पण उपदेश वगैरे करण्याच्या भानगडीत नाही, तुम्ही जरा वाचून बघा. नाही ते ज्या तऱ्हेने माझ्या प्रकृतीत बसणार नाही. म्हणजे ज्या तऱ्हेने तुम्ही ते म्हणजे तुम्ही वाचकाला खुश पण नाही करीत, म्हणजे अनुनय करायचा आणि मग त्याला ती गोळी वगैरे द्यायची असं नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की साहित्य अकादमीच्या आतापर्यंतच्या पुरस्कारामध्ये थोडासा वेगळेपणा आहे. आपण त्या पुरस्कार प्रसंगी जे भाषण केलं होतं त्यातला काही अंश जर पुन्हा तुम्ही
नाही, मी काही अंश त्यातला वाचतो, हं. पण ते भाषण करताना मी एक तर म्हणजे ते नामदेवला अर्पण केलं होतं, तो एक भाग आहेच. नामदेव ढसाळांना आमचा तो आवडता आवडता कवी आणि माझा अगदी जवळचा मित्र, नुसता कवीच नाही, हं. माझा कौटुंबिक मित्र होता तो. त्याच्या दुःखाबद्दल त्यामुळे मी ते भाषण त्याला अर्पण केलं, हा एक भाग. दुसरा म्हणजे माझा अतिशय आवडता कवी म्हणजे गजानन माधव भक्तिभट. होय. हां, तर त्यांची एक ओळ आहे, होय. इसलिए कि जो है उससे बेहतर चाहिए, इसलिए की जो है हां हां उससे बेहतर चाहिए. हां. आणि जे ही मला आत्ताच्या काळात खूप महत्वाची ओळ वाटते. आहे याहून अधिक सुंदर हा, करायचं अधिक आहे. सुंदर करणं हे सुंदरच आहे, हं. पण अधिक अधिक सुंदर करायचं. तर त्याच्यामध्ये जो एक सगळा भाव आहे ना, तो मला खूप जवळचा भाव आहे. म्हणजे नामदेवची सुद्धा एक ओळ आहे अशी की हे सुंदर जग सोडून जाताना मला खूप यातना होती. आता नामदेव जेव्हा ह्या जगाला सुंदर म्हणतो तेव्हा ह्या जगातले सगळी घाण त्याला माहितीच होय. आहे. तसं माझ्या कवितेमध्ये मगाशी मी वाचताना जे होतं ना, आपल्याला हे जग आहे याहून अधिक सुंदर सुंदर करायचं. करायचं आहे. तर हा जो एक हे सूत्र आहे, म्हणजे कदाचित नामदेवने ते लिहिलं ते किंवा मी कविता लिहिली त्यावेळेला गजानन माधव मुक्तिवाल्यांची ओळही मला माहिती नव्हती, होय. ती मला केव्हा तरी नंतर माहिती. पण हे आमच्या मधला समान. एक समान धागा आहे की आम्हाला हे जग अधिक सुंदर करायचं आहे. हे आहे सुंदर आहे याहून सुंदर, अधिक पण सुंदर. याहून अधिक सुंदर करायचं. तर ते त्याला हे दिलं होतं, मी शीर्षक दिलं होतं, इसलिए की जो है उससे बेहतर चाहिए. त्यातला थोडासा भाग मी वाचतो. हं. या आनंदासोबतच म्हणजे अकादमीच्या पुरस्काराचा झाला आनंद, या सन्मानाने मला एक सुखद स्वागत आलं आणि काहीसा आश्चर्याचा धक्का बसला, हे मी नाकारत नाही. सर्वसाधारणतः साहित्य अकादमीच्या आजवरच्या परंपरागत संकेतांना या पुरस्काराने काहीसा छेद दिला आहे. साहित्याच्या कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा अशा वर्गवारी हा ग्रंथ समाविष्ट करणे शक्य नव्हते. हं. ललित लेखन, निबंध असंही या गद्याचे स्वरूप नाही, आणि तरीही निवड समितीने या लेखनाला पुरस्कृत करून मला न्याय तर दिलाच, पण एक नवी दिशा साहित्य सन्मानासाठी सूचितही केली. यासाठी साहित्य अकादमीच्या आणण्याचे आनंददायक नवे परिणामही प्राप्त झाले. या लेखनाच्या केंद्रस्थानी वाचन आणि वाचणारा, वाचकाच्या प्रसंगी श्रोत्याच्या साक्षात अथवा अदृश्य उपस्थिती शिवाय कोणत्याही साहित्य निर्मितीला पूर्णवत येत नाही असा मला समज आहे. वाचणाऱ्याची रोजनिशीत वाचनाशी संबंधित विविध घटकांचा गंभीर विचार केला आहे. लेखक, संपादक, प्रकाशक, ग्रंथ विचारक, विक्रेता आणि वाचक या सगळ्यांची केलेला संवाद हा त्यातला एक परिच्छेद आहे. दुसरा एक परिच्छेद आहे जो मला वाचावं असं वाटतं तुमच्या समोर. वाचन हे माझे व्यसन. तुम्ही व्यसन म्हणून व्यसन मगाशी मिशन म्हणाला का? तर व्यसन ते मिशन आहे. हो. म्हणजे इतरांपर्यंत नेणं मिशन आहे, पण माझ्यासाठी ते व्यसन आहे. या व्यसनाची पहिली पायरी ग्रंथालयाच्या कपाटातून ग्रंथ वाचून चढता आली, हो. पण दुसरी पायरी त्या व्यसनाच्या सर्वार्थाने कडेला व्हावा अशी दिसते, आणि ती असते ग्रंथसंग्रहाची. तर पहिल्या माथ्यावर छत नसलेल्या हलाखीच्या दिवसात कधी शाळा कॉलेजच्या ग्रंथालयातून, कधी सार्वजनिक ग्रंथालयातून, कधी मित्रांकडून उधार उसनवारी करत या व्यसनाला सांभाळले, आणि नंतर मात्र थांबलोच नाही. पगार होणार म्हणून आधी ग्रंथ घ्या, पगार झाल्यावर मिळाला म्हणून घ्या असा ग्रंथ घेतच राहिलो. त्याचा बळी मी आजही आहे. माझ्या ग्रंथसंग्रहासोबत मी वारुळातल्या सापासारखा निवांत असतो. ग्रंथ हाताशी सभोवताली नसतील तर माझी घुसमट होते. होय. मी पुस्तकाशिवाय, वाचनाशिवाय हिमालयातल्या तापदायी प्रवासातही नसतो. तर आपले हे व्यसन इतरांपर्यंत पोहोचावे, त्या व्यसनाचे फायदे सांगावे, त्यातल्या निसरड्या जागा सांगाव्यात, त्याच्या व्यवस्थापनाचा जतनाच्या युक्त्या सांगाव्यात, ही एक प्रेरणा आधीच्या प्रेरणेत घेऊन गेली, आणि त्या सगळ्यातून वाचणाऱ्याची रोजनिशी मी लिहित राहील. मराठी साहित्याचा भूगोल गेल्या अर्धशतकातला लक्षात यावा इतका रंगरूपाने पालटला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातले, विशेषतः तळागाळाच्या बहुजन समाजापर्यंत पोहोचलेले शिक्षण, आणि आता गावाच्या सीमा ओलांडून आधी गावगाड्या आतून, गावगाड्या बाहेर, आणि आता तर भटक्या तांड्यापासून आदिवासी तांड्यापर्यंत पोहोचले आहे. सगळे अगदी ठीकठाक आहे असे म्हणता येणार नाही, पण बदल नोंदवले जातील इतके ते सशक्त आणि सुस्पष्ट नक्कीच आहे. प्रमाण मराठी साहित्यवार आणि प्रमाण मराठी साहित्यवारातला अभिजनांचा दाब आणि धाक आता पूर्वी इतका अदृश्य रूपातही बळकट नाही. या वास्तवाची नोंद आपण घ्यायलाच हवी. लिहिणारे हात आता परिघावर आहे, केंद्रे डळमळीत झाली आहे. वाचणाऱ्याच्या रोजशी या सगळ्याचा विचार
मराठीच्या पातळीवर, प्रसंगी देशाच्या पातळीवर आणि प्रसंगावशात आजच्या जागतिकीकरणाच्या रगाडात जगाच्या पातळीवर जाऊनही करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सगळे करत असताना आपणातली आणि माझ्यातली दरी संवादाच्या पातळीवर नीट मिटून टाकावी अशा अंगाने आपणा सर्वांना संबोधित केला आहे. आधी सूचित केल्याप्रमाणे मराठीत आज घडीला लिहिणारे असंख्य साहित्यकार त्यांच्यातील ऊर्जेचा उत्सव साजरा करत आहेत. त्या उत्सवात काही अधिक उणे, आवडीचे नावडीचे, मोलाचे कमी मोलाचे असे घडतच राहणार. त्यातल्या ऊर्जेचे स्फोट नेहमी संयत असतील असे मानण्याचे कारण नाही. केंद्राकडून परगाकडे सरकणारा साहित्यव्यवहार हाही माणसाच्या आजच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व्यवहारातला एक भाग आहे. साहित्य निर्वाध पोकळीत जन्म घेत नाही. त्याला जगण्याच्या गुंतागुंतीच्या व्यवहाराचे सुगंध आणि दुर्गंध चिकटून असणारच. भाषेची आणि भाषेतून व्यक्त होणाऱ्या साहित्याची अभिजातता, विशुद्धता आणि अनुभवांची संपृक्तता पूर्वीसारखी एकजिन्सी आणि प्रमाण केंद्रवर्ती अधिमान्यतेसाठी आता थांबणार नाही. तर हे पूर्ण काही भाषण मी वाचलं नाही. नाही, मग आपण असं करूया की नेमकं वाचणाऱ्याच्या रोजनिशीतला काही भाग, विशेषतः सुरुवातीचा आहे, जर आपण वाचन केलं तर थेट त्या सत्रामध्ये जे काही येत होतं त्याच्याशी पुन्हा वाचक म्हणून मला जोडून घेता येईल. नाहीतरी हा वाचन संवाद आहे, हा वाचकाशी साधलेला संवाद. आणि याच्यामध्ये एक अपेक्षा अशी ठेवलेली दिसते की नुसतंच ज्याला आपण सुप्त वाचकता असं नाही, तर तो वाचक विचारी झाला पाहिजे, कृतीवान झाला पाहिजे, संस्कारित किंवा ते शोधलं तरी पाहिजे. म्हणजे सुचवलेलं जे ग्रंथ आहे आणि त्याचा मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे प्रतिसाद मला मिळतो वाचनाची रुचीचा, तो फार चांगला आहे. म्हणजे जसा तो काही मान्यवरांकडून मिळतो तसा कुठेतरी चंद्रपूर, गडचिरोली, गडिंग्लज अशा गावातून सुद्धा माणूस फोन नंबरवर फोन करून बोलतात माझ्याशी, त्यांना आवडतं बोलायला, काही वेळा पत्र पाठवतात. तर तो जो प्रतिसाद आहे ना तो, आणि एखाद्या महिन्यात जरी माझी वाचशी नसली तरी सुद्धा लोक विचारतात की का आली नाही, तेही एक बरं आहे. तर त्यातला एक डिसेंबर 2003चा शेष वाचतो थोडासा. खूप पुस्तके वाचायची बाकी आहे. खूपशी तशी या साठीपर्यंत आलेल्या आयुष्यात वाचूनही झाली आहे. वाचून झाली त्यातली काही माझ्यासोबत आजही घरात वावरत आहेत, पण भोवती आहेत त्यातली वाचायचीच राहिलेली अधिक आहेत. काही पुस्तके तर आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा पुन्हा वाचणे गरजेचे होते. विशेषतः कवितांच्या बाबतीत हे सर्वाधिक खरे असते. कितीतरी कविता या पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याकडे वळावे अशाच असतात. प्रवास वर्णन, प्राणीजीवन, निसर्ग यांच्याकडेही पुन्हा पुन्हा आयुष्यातल्या गरजानुसार वळावे लागते. काही थोर कादंबऱ्याही अशाच असतात. दोस्तोवस्की, काफ्का, कामूस, स्टाईनबेक यांचे लेखन ह्यात जाते. अगदी मराठीकडे वळावे तर लीळाचरित्र, तुकारामाची गाथा, सकल संतगाथेचे विविध खंड, भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्या, अरेबियन नाईट्सचा मराठी अनुवाद, गाथा सप्तशतीचा सहाजुगळेकरांनी केलेला अनुवाद असे कितीतरी कायम सोबत असतात. म्हणजे आता इथे तुकारामच आहे सगळा समोर आहे तो. आता आयुष्य तसे उतरणीला लागलेले आणि ह्या आयुष्य तर एकच. खरे तर असे अनेकदा वाटते की या ग्रंथांच्या वाचनासाठी तरी आपल्याला अनेक पुनर्जन्म मिळावे. मुक्ती आपल्याला नकोच आहे. वाचणाऱ्याच्या अडचणी अनंत असतात. एकतर आपल्या आधी हजारो वर्षे लिहिणाऱ्यांनी पृथ्वीवर अवघ्या पाठीवर विपुल लिहून ठेवले आहे आणि नव्याने लिहिणारे लिहितच आहेत. त्यातलेही खूप वाचण्यासारखे असते आणि असणारच. वाचणाऱ्याची ही सगळ्यात अवघड दुखण्याची जागा. याशिवाय आणखी अनेक देता येणारा वेळ, वैपल्पे कमी झालेला वाचनाचा वेग, शिवाय हातात असलेली पुस्तके गंभीर, वैचारिक आहे की गरीब त्यानुसार बदलणारा वेग, तरुण वयात जोशात असताना कुठेही लिहिता यायचे तसे कुठेही वाचताही यायचे, आता तसे अशक्य होत आहे. उभ्या उभ्या हातात धरून पुस्तके वाचायचे दिवसही उसरतात. वयाबरोबर डोळे ताप देतात, काचा बदलतात प्रत्येक वेळी. नवा चष्मा काही दिवसातच धोका द्यायला लागतो. पूर्वीसारखे रात्री बेरात्री वाचावेसे शरीर राहत नाही आणि आपणच स्थैर्याकडे वळवत आणलेले घर तेही त्यासाठी अनुकूल राहत नाही. वाचनाचे आपले अग्रक्रम सतत बदलावे लागणे आणि वाचायची इच्छा नसलेले तरी वाचावे लागणे अशी एक नवीनच शृंगापत्ती वयाच्या ज्येष्ठतेने आणि स्वीकारलेल्या जबाबदारीने समोर येते.
त्यामुळे आपल्याला वाचायचे आहे ते बाजूलाच पडते. पण आगंतुक आलेल्या अचानक अनपेक्षित असे काही अधिकच चांगले हाताशी येऊ शकतो. त्याची एक कहाणीच आहे, पण ती कधीतरी म्हणतच सांगतो. आताच्या बदललेल्या काळात आणखी एक नवा स्थाप आपण स्वतःहून ओढून घेतला आहे. तो म्हणजे दूरध्वनी आणि पुढची पाळी भ्रमणध्वनी. आणखी एक अखंड चालणारे दूरदर्शन. आपल्यापुरते सगळे टाळावे तर फक्त आमचे ज्येष्ठ मित्र भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यानंच शक्य. आता कुठलेही गंभीर पुस्तक वाचायला घ्यावे तर किमान अखंड 2-3 तास त्या पुस्तकात गुंतावे लागते. ते आताच्या काळात महाकठीण कर्म उतारे आहे. मारिओ वर्गास लोसा या विदेशी लेखकाने एका मुलाखतीत म्हटलं आहे की लिहिणाऱ्याने घरात दूरध्वनी घेऊ नये. तर हे वाचणाऱ्यासाठी गरजेचे आहे, पण आता आपल्यासाठी तेही शक्य नाही. आज घडीला आम्ही आणखी एक आपत्ती ओढवून घेतली आहे. आधी एकच घर पार्ल्याला मुंबईला होते. सगळे पुस्तकाने ओतप्रोत ओसंडून वाहणारे. नवीन आणलेले पुस्तक मी आधीच्या पुस्तकात कसे जिरवायचे ते माझे मीच झाले, पण कसे तरी जिरवत होतो आणि नवीन पुस्तके आणतो हेही खरेच. तर आता या पेनला एका नव्या घराची गरज पडली. पुस्तकांच्या संग्रहाचा न संपणारा प्रवास बाजूला ठेवला तरी एक नवीनच आपत्ती. आपण पेनला असावे आणि आपणाला तातडीने हवे असलेले पुस्तक मुंबईत, तर कधी याच्या उलट. तर आता पेन मुंबई प्रवासात मी इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असे पुस्तकांचे गट्टे वाहतो. पुस्तके आकलनाला कठीण तर असतातच, पण ती वजनालाही जड असतात आणि त्यांचे घनफळही ऐसपैस असते. ती कपाटातून बाहेर येतात तेव्हा तर त्यांचे घनफळ अंगावरच येते. तुमच्याशी आणि स्वतःशी संवाद करता करता असे कितीतरी आठवते तरी येता काल बोलूच. पुढचा त्याचा जो भाग आहे, वाचन हे माझ्यासाठी तरी व्यसनाच्या पातळीवर गेले आहे. मनमुराद भटकणे, गाणे ऐकणे, पुस्तकं मिळवणे आणि खवयाचे खाणे ही आणखी अशीच व्यसने. याशिवाय आपल्याला जगणे सहज वाटत नाही. तर त्यातल्या या पहिल्या व्यसनाविषयी ओघावाने हेही खरे आहे की या व्यसनाने आपण घेरले जाण्याच्या क्रमातही वाचन हेच सगळ्यात आधीचे. उरलेल्यासाठी आर्थिक व्यवस्थेचा मुद्दा होता, तो वाचनासाठी तरी नव्हता. म्हणजे असे की वाचनासाठी गावात साधारणपणे 9व्या-10व्या वर्षी आरंभ झाला तेव्हा गावातले ग्रामपंचायतीचे वाचनालय मोफत होते. तेव्हापासून मी वाचतो. त्या वाचनालयात काही एक फार दूर ग्रंथ होते अशातला भाग नाही, पण त्या वयाला पुरेसे खूप होते. ते जवळजवळ तेव्हाच वाचून संपवले. 8वीचे 1 वर्ष परळच्या सोशल सर्व्हिस लीगच्या रात्रशाळेत काढले. दिवसभर वेळ असायचा, तर त्या काळात मिळेल त्या वेळात दिवसाला 2-2, 3-3 रहस्यकथा वाचून व्हायच्या. सोबतीने काही इतर या वयाचे वाचन. पुन्हा गावी. मग जरा हायस्कूलच्या पातळीवर आणखी मोठी वाचनालय. माझी आई माझ्या या वाचनावर जाम उघडायची. तो तिचा संताप असायचा की अभिमान असा प्रश्न आता मी तिला वाचताना पाहतो तेव्हा पडतो. वाचनाचा किडा ही मला वाटते मला आईची देणगी असावी, लिहिण्याची वडिलांची. पण हे सगळे आकलन आता या काळात युगायुगातून येणार आहे. तेव्हा मात्र आई माझ्या वाचनाच्या विरोधात असावी असाच मला ते समज होता. त्या सगळ्याच अंगाने ओढाताणीच्या दिवसात घरच्या पडतील त्या जबाबदाऱ्या अंगावर सोसतही मी वाचत होतो. वाचन हे असे माझ्या 5वीला पुजल्यासारखे तेव्हापासून असताना. वाचनाचा हा उल्लेख आला, त्याच्यामध्ये एक हिमालय किंवा प्रवास अनुभव असं सगळं आलंय. हे केल्याने देशाटन ही वृत्ती आहे की म्हणजे एका बाजूला वाचनाचं व्यसन आहे आणि दुसरीकडे अनेक आपले मित्र वगैरे सांगत राहतात की आता हिमालयात आलो, इकडनं आलो. तर आपण काही प्रवास वर्णनपर असं काही लेखन केले त्याबद्दल जर सांगितलं. खरं म्हणजे असं झालेलं आहे की मी वाचनाच्या बाबतीत आळशी नाही, भटकण्याच्या बाबतीत आळशी नाही, पण लिहिण्याच्या बाबतीत मात्र मी खरंच आळशी आहे. म्हणजे हे नम्रपणे सांगतो वगैरे भाग नाही, मी खूप आळशी आहे. त्यामुळे मी जितका भटकलो तितक्या सगळ्याबद्दल मी काही लिहिलं नाही. पण 2 माणसांनी माझ्याकडून लिहून घेतले. त्यापैकी एक महत्त्वाचा माणूस म्हणजे प्रकाश कुलकर्णी, जो हे काढायचा, मानस काढायचा. तर त्याच्यामध्ये त्याने मला एक कॉलम लिहायला. त्या कॉलमच्या निमित्ताने मी खूप लिहिलं. दुसरं प्रवासाशी संबंधित ललित गद्य ज्याला असं लिहिलं. पण माझं प्रवासावरचं लेखन आहे ना, ते सुद्धा एकदम विलक्षण वेगळं आहे. म्हणजे असं नाही म्हणता येणार की असं प्रवास वर्णनाचं स्टाईल वगैरे. ती काहीतरी माझीच एक स्वतःची शैली असते. म्हणजे आणि माझं फिरणंच हे मुळात स्वतःची शैली आहे. म्हणजे मी इतरांसारखा फिरत नाही. म्हणजे मी पर्यटक म्हणून कुठे पर्यटन म्हणून नाही करत.
तर माझं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. ते आता सगळं माझ्याबरोबर ज्या लोकांनी प्रवास केले ते ओळखतात. ते म्हणजे कोण होते म्हणजे असे अगदी थेट नेमाडे होता, रंगनाथ पठारे होत्या, सुमती लांडे होती, कितीतरी नावं घेतात ते. मराठीला किती लोकांना, भाऊ पाध्ये डहाके होता, वगैरे होते. डहाके होता, भाऊ पाध्ये होता, डहाकेची मुलगी होती, होय. सतीश तांबे होता, खूप लोकांना. म्हणजे मी ती जर यादी केली तर मला वाटतं मी एक आतापर्यंत 100-150 माणसांना हिमालय दाखवून आणला असेल. म्हणजे सहप्रवासी आणि सहप्रवास. हा, मला ते आणि आवडतं. जीवन मला ते प्रवास. आवडतं, मला आवडतं. म्हणजे आपणच फक्त खायचं आणि गप्प बसायचं. जर मला ते दुसऱ्यांना सुद्धा खायला किंवा नाही, त्याचं दुसऱ्यांचा काहीतरी अनुभव, हा. मला असं वाटतं मध्ये एक संकलन संग्रहणाचं असं हा, एक काम. पायपीट नावाचं आमचं कलेक्शन सगळं. ते खरं म्हणजे हो, माझ्या आसामुळे आता राहिलं आहे. हम्म. पण मी म्हणजे पायपीट करून झालेली आहे. हा. पण आता ती पायपीट जी पुस्तक- तिची उमटलेली जी पावलं आहे ती थोडीशी ती अक्षरात ठळक झाली. ऋतुरंगमध्ये आता हा. मी दिवाळीत लेख लिहिला होता. त्यातला काही भाग जर वाचलात तर मला असं वाटतं आणि की तोही त्याच्यामध्ये त्याही लेखाला हम्म. मिळालेला तोही फार प्रतिसाद छानच असाच, प्रतिसाद विलक्षण आहे. आहे. मी केवळ तेवढ्यासाठी म्हणून हा, आपल्याला हा. एक तर- फोन केला होता की ही या तऱ्हेची पायपीट आणि त्यातले जे अनुभव हा. आहेत तर ते आपल्या चालणाऱ्याच्या तोंडून, म्हणजे वाचणारा आहे, कविता लिहिणारा आहे, हा चालणारा माणूस या आहे. सगळ्या म्हणून पायपीट. भटकण्याविषयी सांगायला हरकत नाही की मी देशाच्या सगळ्या दिशांनी अष्टदिशातून फिरलेलो आहे. हा, म्हणजे अगदी इंदिरा पॉइंट जो निकोबार बेटाचा शेवटचं टोक आहे, जिथे नॉर्मल माणसाला जाणंही अशक्य असतं. आता तो सुनामीमध्ये हेही झाला, उद्ध्वस्तही झाला. पण त्या इंदिरा पॉइंटपर्यंत मी फिरलो. इकडे अगदी थेट लडाख, नेपाळ, सिक्कीम इकडेपर्यंत फिरलो. राजस्थानला अगदी जैसलमेरपर्यंत त्या वाळवंटात, म्हणजे हरित पट्ट्यामध्ये आणि वाळवंटी पट्ट्यामध्ये दोन्हीकडे फिरलो आहे. इकडे ओरिसा, जगन्नाथपुरीपर्यंत फिरलो आहे. म्हणजे सगळा भारत, म्हणजे भयंकर फिरलो आहे मी. आणि माझं फिरणं म्हणजे बऱ्याच वेळा माझं फिरणं इतकं माझ्या तुटपुंजा ह्याच्यामध्ये असायचं की मी कसा परतीचा प्रवास कसा अर्थसंकल्प करायचा. मर्यादित असायचा. पण मी खूप फिरलो आणि फिरून समृद्ध झालो. म्हणजे असं नाही म्हणजे जेथे जातो तेथे माझी भावंडे भावंडे, दिसतायत. अगदी. ती भावंड हो, शोधण्याचं काम तुम्ही हो. केलं. आणि तुम्ही जर आता बघितलं तर आज देशाच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये माझी भावंड आहेत. म्हणजे त्यांच्याकडे मी हक्काने जाऊ शकतो, राहू शकतो, अशी माणसं मी जोडत गेलो. तर माणसं जोडत जाण्याचा सुद्धा एक अंग माझ्यामध्ये त्या प्रवास अनुभवामध्ये प्रवासात. तर त्यामुळे सुद्धा मला एक प्रवासाची ओढ होती. मला माणसांवरती विलक्षण प्रेम आहे. म्हणजे मला ते सगळं शब्दात तुम्हाला नाही बरोबर सांगता वागणारी येत. जशी आवडतात तशी चुका करणारी पण आवड आहे हा, तशी. म्हणजे दोन माणसांमध्ये दोषांचं मला रसच आहे. हा, म्हणजे एका लिहिणाऱ्या माणसाला इतका करा असू नये असं म्हणतात, पण मी तसा लिहिणारा नसल्यामुळे ते बरं आहे. म्हणजे मी काय तितका लिहिणारा नाही, पण आहे म्हणजे लोकांमध्ये असं मला आवडतं. ते म्हणून मला मी जे एकदा म्हणालो होतो की मानुषता हे मूलभूत मूल्य हे तुमच्या प्रवासानुभवात असेल, कवितेत असेल, गद्यात्मक हो, लेखनामध्ये गद्यामध्ये, असेल, खाण्यामध्ये. हो, मी सगळ्या. मी कुठल्याही माणसाबरोबर खाऊ शकतो. होय, होय. मला कुठली जात, धर्म, या सगळ्यांच्या पुरुष, पलीकडे गरिबी, श्रीमंती, कुठलीही गोष्ट आड येत नाही. आणि मी प्रवासात याची फार गरज आहे. निकोबारच्या बोटीवरती मी तिथल्या ट्रायबल्स बरोबर जसा वाळीत टाकलेले लोक असतात तसे ट्रायबल्सना एका दोरीचा विटोळं केलेलं होतं आणि त्यात त्यांना बसवले होते. तिथे त्यांच्याबरोबर जाऊन मी चहा, मद्य प्यालो आणि त्यांचं जे काय होतं ते. त्यामुळे मला काही वर्ज्य नसतं. म्हणजे माणसं आपली आहेत. किंवा आपण त्यांचा अंश आहोत. हा, त्यामुळे मला माणसांमध्ये त्याच्यामधून माझ्या खाण्याचं सुद्धा, म्हणजे मी कुठेही खाऊ शकतो, काही खाऊ शकतो, हे जे होतं त्याचं कारणही तेच होतं. म्हणजे आर्थिक प्रश्न तर असायचेच, म्हणजे पण आर्थिक पेक्षा ही माझी ओढ होती. म्हणजे आर्थिक असून सुद्धा काही कुठल्याही प्रवासी कंपनीला त्रास न देता केलेला हा प्रवास आहे. न देता केलेला प्रवास आहे. यातला एक सुरुवातीचा पायपीट मध्ये आपण जे म्हणाला, पायपीट मध्ये एक साधारणपणे पुढल्या 2-4 महिन्यात ते यावं, माझ्यामुळे थांबलेलं आहे ते. होय. साक्षात जगण्यात इतके गुंतायला झाले की लिहिण्याचे त्यात राहूनच गेले. अंगातली सगळी ऊर्जा जगण्याच्या व्यवहारात संपून जात राहिली आणि लिहिण्यासाठी ऊर्जा वाचवता येईना, किंवा असंही म्हणता येईल की जगण्याच्या दिशा आणि प्रश्न हेच इतके गुंतागुंतीचे होत गेले की लिहिण्याचा गुंता सोडवता झाला नाही.
माझे जगण्याच्या व्यवहारातले सगळे व्यापार हे विविध होते. खाण्यापिण्यात, देशी विदेशी संगीत ऐकण्यात, देशी विदेशी सिनेमा पाहण्यात आणि भरभरून भटकण्यात, शिवाय ग्रंथांचे वाचन, ग्रंथांचा संग्रह हेही यासोबत अव्याहत चालूच होते. भटकलो इतका की भटकण्याविषयी लिहिण्याचे ज्या शिस्तीने व्हायला हवे होते त्या शिस्तीने झाले नाही. खरे तर भटकणे हे बेशिस्तच होते. आता येऊ घातलेले माझे पायपिटे पुस्तक हा त्यातला अंशतः भाग. तोही अगदी मित्रांच्या पाठपुराव्याने शक्य झालेला. तो आपणापर्यंत यथाकाल येईलच. वयाच्या 10-12व्या वर्षापासूनच माझ्या कोकणातल्या गावी आजोबा, मावशा, मामे यांना भेटण्यासाठी एक घाटी चढा एक घाटी उतरा असे सतत करत राहिलो. मैलोन मैल चालायची सवय पायानं लागली ती त्या काळीच. अगदी सर्कस पाहण्यासाठी 15 किलोमीटरवर काळशापासून मालवणला आणि पुन्हा परत अशी पायपिटाई केली. खरी ओढ ह्या भटकण्याचीच असावी. आजोबा, मावशा, मामा हे निमित्त. नंतर आले वाळवलचे हायस्कूल. तेही काळशातल्या घरापासून चांगलेच दूर. एक मळा, एक नदी आणि एक डोंगर असा प्रवास करत शाळेपर्यंत जायचे आणि परत यायचे. त्यामुळे पायाने चालावे हे सहजच अंगात मुरले. नंतरच्या काळात अंगात मुरलेली सवय मला सोडताही आली नाही. त्या काळी वाहनांची व्यवस्था तुरळकच होती आणि वाहन असले तरी पैसे त्याहून तुरळक. त्यामुळे पायी प्रवास अंगात बाळगावाच लागला. मुंबईत आल्यावरही या सवयीला मुरड घालता आली नाही. बॉम्बे सेंट्रलपासून चौपाटीपर्यंत कॉलेजसाठी पायी जायचे किंवा एलिफंट स्टेशनपासून रेल्वे वर्कशॉपपर्यंत भर उन्हात काकाचा जेवणाचा डबा, एक केळ मिळेल या आशेवर डांबरी रस्त्यावरून पोचवायचा असे ते दिवस होते. नंतर नोकऱ्या त्याही अशा दूर अंतरावर आणि चालत जायच्या. डोंबिवलीत राहिलो तोही स्टेशनपासून दूर. त्या काळी जिथे पश्चिम डोंबिवलीतली वस्ती संपायची तिथे म्हणजे चालणे आलेच. नंतर बँकेतली नोकरी आली. पार्ल्यात राहायला आलो पण चालण्याची सवय पाठ सोडत नव्हती. 45 वर्षापूर्वी रस्तेही खूपच निवांत होते. चालताना अडथळे नसायचे. रस्त्याच्या काठावरचे फुटपाथ चालणाऱ्यांसाठी सहज, सोपे आणि विनाअपघाताचे होते. त्यामुळेच की काय चालायला सोयीच्या अशा महानगरातही मला चालण्याच्या सवयीला विराम द्यावा लागला नाही. बाहेर भटकण्याची जबरदस्त ओढ ही माझे जन्माबरोबरच होते. पायावर कोणते नक्षत्र होते कोण जाणे, पण भूगोल हा तेव्हाच माझ्या आवडीचा विषय होता. साहसी प्रवासी त्यांचे प्रवास असताना तसे भटकावे असे वाटत राहायचे, पण संधीच येत नव्हती. समुद्र, नद्या, नाले, पहाड, पठार, अरण्य आणि वाळवंट या सगळ्यातून भटकत राहावे आतला दाब सतत अस्वस्थ करायचा. त्यामुळे पहिली संधी मिळताच मी दक्षिणेच्या दीर्घ प्रवासाला बाहेर पडलो. आर्थिक आधार बँक ऑफ बरोडामधल्या पगारी नोकरीचा आणि लिव्हफेअर कन्सेशनचा होता. त्यामुळे 1967च्या दिवाळीनंतर मी सपत्नीक दक्षिण प्रवासाचे प्रस्थान ठेवले. बाहेरची परिस्थिती अनुकूल नव्हती. बातम्या यायच्या की मद्रास रेल्वे स्थानकावर उत्तर भारतातून येणाऱ्या प्रवाशांना त्रास दिला जातो. त्यामुळे सासूने पत्नीच्या अंगावरचे सगळे दागिने उतरवून घेतले. माझ्या बाबतीत दागिन्यांचा प्रश्नच नव्हता. त्या काळी रेल्वेने राऊंड टूर तिकीट असा एक प्रकार अस्तित्वात ठेवला होता. त्याचे तपशील मी देत नाही, पण मुंबई, मद्रास, तिरुनेलवेली, त्रिवेंद्रम, कोचीन आणि उटी ते थेट मुंबईपर्यंत प्रवास त्याही काळाचा विचार करता अत्यंत स्वस्त होता. आम्ही अशी 2 तिकिटे काढली. दिवाळीत केलेला आणि अन्यत्रहून आलेला फराळ, कमीत कमी कपडे असे सोबतीला घेऊन आमचा प्रवास बोरीबंदरहून सुरू झाला. पहिले रिझर्वेशन होते ते बोरीबंदर ते मद्रास, ते केले होते. सकाळी आम्ही गाडीत बसलो तेव्हा आमच्यासमोर एक वृद्ध जोडपे प्रवासाला होते. साधारण पुणे येईपर्यंत आमच्या ओळखी झाल्या. दक्षिणेतल्या प्रवासाला प्रतिकूल काळ आणि 25ल्या आतली तरुण पती-पत्नी मुक्त भटकण्यासाठी आपल्या प्रदेशाकडे निघाली आहेत याचे कमालीचे अप्रूप दिसताना वाटतच होते. पुणे स्थानकात गाडी गेली आणि त्यांच्या पुण्यातल्या एका नातेवाईकाने त्यांच्यासाठी काही फराळाचे आणले. त्यांनी ते आम्हालाही दिले. दिवस 45 वर्षापूर्वीचे, त्यामुळे आम्ही ते सहज स्वीकारले. पार्थसारथी मद्रासचे रिटायर्ड इंजिनियर होते. त्यांनी आमच्या पुढच्या प्रवासाची चौकशी सुरू केली. मी त्यांना राऊंड टूर तिकिटाचे विविध सोयीचे तपशील भरभरून समजावून दिले. प्रवासाविषयी बोलायचं तर मला उत्साह येतोच, लिहिले नसले तरी. तसा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. नकाशा पलीकडे आम्ही थोडे बहुत वाचलेले, याशिवाय अधिकचे काहीच माझ्यापाशी नव्हते. पहिला मुक्काम मद्रासला उतरून करणार आणि त्याही नंतर असाच काही न ठरवलेल्या पद्धतीने भटकत राहणार
हेही त्यांना सांगितले. त्यांना सगळाच प्रकार अजब वाटत होता, काहीसा धोक्याचाही वाटत होता. प्रवास सुरूच होता. रात्रीचे आमचे रेल्वेतले भोजन आणि त्याचे घरून आणलेले भोजन संपवले. गप्पा सुरू असताना ते आमचा अंदाज घेत होते. आम्ही त्यांचा अंदाज घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते माझ्या स्वभावातच नाही. सकाळी प्रवास सुरू होता आणि एका क्षणी त्याने मला प्रश्न केला की आम्ही दोघं तिरुमलामधल्या आमच्या मुली आणि जावयाकडे जात आहोत. त्यांच्याकडे घरातले एक नगलं आहे. तिरुपती देवस्थान तिथून जवळच आहे, तर तुम्ही तिरुपती का करत नाही? मला काहीच अडचण नव्हती. फक्त रेणीगुंटा ते मद्रास या पुढच्या प्रवासाचे माझे रिझर्वेशन वाया गेले आणि तो तितका प्रवास मला नंतर आरक्षणाशिवाय करावा लागला असता. ठीक आहे. आणखी एक मला जाणून असं घ्यायचं आहे की जवळपास गेली 50 वर्ष लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्था ही साधारणतः प्रागतिक विचाराचं साहित्य प्रकाशित करणारी विशिष्ट विचारधारेशी बांधिलकी बांधणारी प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशन संस्थेची जीवनाकडे किंवा साहित्याच्या संबंधांकडे किंवा त्यांच्या प्रकाशनांची नेमकी काय भूमिका आहे? एक म्हणजे लोकवाङ्मय ग्रह हे काय म्हणू ज्याला आपण असं इतर प्रकाशकांसारखं आर्थिक पायावर म्हणा किंवा आर्थिक गणित त्याच्या मागे नाही. गणित त्याच्या मागे नाही. त्याचं कारण सुरुवातीपासून हे प्रकाशन गृह हे डाव्या विचाराच्या मंडळींचा म्हणजे असं विश्वस्त वगैरे संस्था आहे. हो हो, तर ती होती. त्यामुळे तो आणि ते अजूनही आहे. म्हणजे अजूनही आम्ही ती परंपरा टिकून धरली आहे. म्हणजे नारायण सुर्वे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील, ही सगळी जी मराठीच्या साहित्यातली लोक आहेत, भावी भट सुद्धा, आम्ही सगळे म्हणजे जरी भावी भटांचं स्वतंत्र प्रकाशन असलं तरी सुद्धा लोकवाङ्मय ग्रह हे त्यांच्यासाठी तितकंच जवळचं होतं. तर त्यामुळे ही एक प्रागतिक विचाराची होती. माझी जी काही साहित्यातली विचार करण्याची पद्धती आहे तिच्याशी फार सुसंगत होतं. म्हणजे त्यामुळे मी लोकवाङ्मय ग्रहामध्ये काम करणं हे सल्लागार, संपादक. आता मी तसा म्हटलं तर संपादक आहे, सल्लागार आहे, संपादक सल्लागार असं म्हणून. पण ते काय असं अशा आम्ही डिफाईन केलेल्या हे नाही आहेत. आपली भूमिका काय असली पाहिजे हा, असं काय आमच्यामध्ये नाही. म्हणजे मी काय म्हणा किंवा प्रकाश विश्वराव किंवा जयप्रकाश, आम्ही तिघेही एकमेकांना पूरक आहोत. खरं म्हणजे आम्ही तिघेही एकमेकांना पूरक असल्यामुळे आम्हाला कसल्याही बाकीच्या गोष्टींची हे नसते, फारच त्रास होत नाही. म्हणजे प्रकाशच्या समजुतीत जे असेल ते चांगलं शोधतो, मी माझ्या समजुतीतलं चांगलं शोधतो. आणि त्यामुळे लोकवाङ्मय ग्रहाची येणारी जी पुस्तकं लोकांसमोर येतात तेव्हा ते आमच्या तिघांच्या काळामध्ये काही महत्वाची पुस्तकं लोकवाङ्मयाने केली, खूपच केली. आम्ही सतत करत असतो. आमच्या पुस्तकांना मिळालेली म्हणजे राजमान्यता आणि लोकमान्यता दोन्ही जरी बघितल्या ना, ते आता आम्ही अरुण खोपकरची दोन अतिशय चांगली म्हणजे आम्ही एका बाजूने पुस्तकाचा रंग रूप हेही चांगलं असावं याची काळजी घेतो, ते कलात्मकही असलं पाहिजे आणि पुस्तकाचा मजकूरही आणि पुन्हा ते आमच्या विचाराशी फार म्हणजे मी किंवा आमचा लोकवाङ्मयाचा विचार आहे त्याला आमची काय लिमिट्स असतात. तर गांधींपासून साधारणपणे खाली समजा नक्षलवाद्यांपर्यंत ह्याच्यामध्ये आम्हाला साधारणपणे लोक चालतात. म्हणजे उदा एखादा जर अगदी वैचारिक उजवी भूमिका असेल तर नाही आम्हाला ती चालायची. पण आम्हाला वसंत पळशीकर चालू शकतील, आम्हाला मेपुरेगे चालू शकले, आम्हाला राम बापट चालू शकले, आम्हाला उत्तम कांबळे चालू शकला. कितीतरी आमचे लोक आहेत की ज्यांचा काही तसा डाव्या विचाराच्या एखाद्या पक्षाशी संबंध नाही, पण तरी ते आमच्या बरोबर आहे. हे असं घडलंय का? म्हणजे तुम्ही व्यक्तिगत पातळीवर काही असं लेखक मिळवला? हो, मिळवलेला खूपच सगळ्यांमध्ये आहेत. म्हणजे पळशीकरांचं लेखन मिळवण्यामध्ये माझा हात आहे, राम बापटांकडून लिहून घेण्यामध्ये माझा हात आहे, अशोक केळकरांचं अख्खं पुस्तक मी उभं केलं. भाषा विज्ञानातला एक महत्वाचा उभं केलं ते पुस्तक, एक त्यांचं पत्र लिहून त्यांना हे करून. आणि हे मी अगदी गेल्या 10-15 वर्षात करतोय असं नाही, हे माझं काम आधीपासून सुरूच होतं. म्हणजे लिहिणाऱ्यांशी संपर्कात राहणं ही माझ्या दृष्टीने माझीच एक मला जीवनसत्वासारखंच होतं ते. त्यामुळे ते मी घेतच होतो. त्याचा उपयोग त्या जीवनसत्व
आता अलीकडे आपण ते आभकडे संपादनाचा भाग त्याच्यानंतर आगळ नावाचं पुस्तक. होय. अशी कितीतरी म्हणजे कितीतरी नावं सांगते मी. लोकवाङ्मयग्रहाचं सगळं लिस्ट जरी बघितलं तरी सुद्धा महर्षी शिंद्यांवरचं आम्ही हे केलं, पुस्तिका केल्या. महात्मा फुल्यांवरच्या पुस्तिका केल्या आम्ही. म्हणजे महात्मा फुले, महर्षी. आता तारा यांचं करतो मी, ताराबाई शिंदेचं पुस्तक करतो. अशी खूप पुस्तकं म्हणजे आमची दृष्टी अशी संकुचित वगैरे नाही. एक ते हे आंबेडकरांसंबंधाने फोटो छायाचित्रांचं केवढं दणदणीत. आता ते जगभर लोकांनी त्याचं कौतुक केलं. मला असं वाटतं डहाके सरांची काही डहाके होते सगळे प्रस्तावना. अशी बरीच कामं आम्ही करतो आणि अजून करू, म्हणजे ती सुरूच असतात कामं. त्यामुळे त्या कामामध्ये एक वाटा उचलणं हे म्हणजे सतीश काळसेकर पूर्वीपासून होत आहे ते आत्ताही आहे. एवढं आहे की काही आपण आता ही जबाबदारी स्वीकारलेली नाही. जबाबदारी स्वीकारली म्हणजे इतकंच की आता सुर्वे नाही, कराडे नाही. त्यामुळे कोणीतरी पुढे जाऊन ते खांद्यावर घेणं भाग आहे ना. तसं ते थोड्याफार प्रमाणात मी घेतले. पण आमच्या तिघांचे प्रकाशना व्यतिरिक्त लोकवाङ्मयगृह काय करतो, म्हणजे पुस्तक छापणं, वितरण करणं. आणि आमचा मुंबईचा पीपल्स बुक हाऊसचा एक हे आहे ना, बुकशॉप आहे ग्रंथ विक्रेता, त्याच्यावरही मी खूप लक्ष घातलं. उदाहरणार्थ काही सभा संमेलन असं करतो. अण्णाभाऊ साठे संमेलनाला जेवढी होईल तेवढी आमच्याकडून मदत करतो. म्हणजे पानसऱ्यांना मदत करता येईल तेवढी करतो आम्ही. अन्य समजा काही विद्रोही संमेलन किंवा अशी काही असली तर त्यांना जिथे आम्हाला मदत करता येईल तिथे करतो. म्हणजे मदत करण्याचं आमचं धोरण सुरूच असतं. असं काही मिळालं आहे की म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या चळवळीमधून नवे लिहिणारे नवे कवी अशी एक मी जो फिरतो महाराष्ट्रभर जो वेगवेगळ्या कारणाने फिरतो, त्या फिरण्याचे फायदे म्हणून मला लेखकांच्या ओळखी वगैरे होतात आणि ते लेखकांना नंतर जोडून घेणं आपल्या लोकवाङ्मयाशी, असंही एक प्रकारे झालं. चंद्रपूरला जे संमेलन झालं त्यात एका वेळेला आम्ही 6 कादंबऱ्या मराठीतल्या प्रसिद्ध केल्या, ज्याच्यामध्ये हा होता, अशोक पवार होता, महेंद्र कदम, अशी 6 पुस्तकं त्यावेळेला आम्ही. मला एक आठवतं नव्वदोत्तर ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेच्या कवींचं कवींचा संच काढला होता. आता आम्ही पुन्हा एक केलेलं आहे की ज्यांचा एकही संग्रह आतापर्यंत आलेला नाही, अशी जी काही कवी मंडळी आहेत. आणि आमच्यात चंद्रकांत पाटील बघतोय ते काम. ते चंद्रकांत पाटीलला जर वाटलं की हा एक कवी आहे आणि त्याचा एकही संग्रह अजून आले, तसे 2 संग्रह आम्ही आता केले, अभयदानी आणि 2 संग्रह आता काढले आम्ही. आणि त्या दोघांनाही फार चांगला रिस्पॉन्स, चांगला आम्ही काम